त्या आळंदी बाह्य क्षेत्राच्या सिद्ध बेटावर विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेब यांच्या भक्तिपूर्ण अंतःकरणाने भरलेल्या छोट्याशा झोपडीमध्ये संस्काराच्या वातावरणामध्ये साक्षात अवतार असणारे हे भावंड वाढायला लागले, ज्यांना पराकोटीचा उपहास आणि अपेक्षा लाभते. त्यांच्या मनात त्यांच्या जीवनात सुद्धा यांनी एक वेगळ्या प्रकारचा आनंद फुलवलेला आहे. निवृत्ती दादांना ज्ञानोबारायांकडे पाहताना, छोट्या ज्ञानाकडे पाहताना कौतुक वाटतं. ते सोपानाला आपलं वात्सल्य भावाने निहाळतात आणि मुक्ताबाईंचा सांभाळ आणि लाड लढीवाळ तीनही भावंड करतात. अशा 4 भावंडांनी त्या छोट्याशा झोपडीमध्ये आनंद निर्माण केला. पण तो काही फार दिवस टिकणारा नव्हता, कारण इथून बाहेर आले, वेशीच्या पुढे आले आणि गावामध्ये प्रवेश केला की तीच उपहास, तीच उपेक्षा आणि तोच त्रास त्यांच्या जीवनामध्ये ठरलेला होता. दुःखाची शय्या जशी असते तिच्यावर स्वस्थ झोप लागत नाही, काट्यांनी बोचल्याशिवाय राहत नाही, अशी अवस्था आहे. अशा अवस्थेमध्ये विठ्ठलपंतांच्या मनामध्ये एक चिंता आहे. आपल्याला हद्दपार केलं, आपल्याला गावाच्या बाहेर काढलं, पण निदान आपल्या लेकरांचा तरी व्यवस्थित स्वीकार झाला पाहिजे. मुक्ताबाईंचा जन्म झाल्यानंतर निवृत्ती दादांच्या मुंजीचा संस्कार करायचा आहे आणि म्हणून इलाज नाही, दुसरा पर्याय नाही. गावामध्ये येतात विठ्ठलपंतांनी, सांगतात माझ्या लेकराची मुंज करायची. ब्राह्मणाने सांगितलं, संन्यास घेतल्यानंतर पुन्हा गृहस्थाश्रमामध्ये शिरताना आम्हाला विचारायला आला होतास का? त्याचा काय दोष आहे त्याच्यामध्ये? मी शिक्षा भोगतो आहे, पण त्याचा संस्कार तर करा. आम्ही करणार नाही. सगळीकडे फिरले आणि सगळीकडून उपेक्षा झाली. डोळ्यात अश्रूच्या धारा घेऊन रडत्या चेहऱ्यानं पुन्हा घराकडे यावं आणि रस्त्यानं सुद्धा टिप गाळत, अश्रू गाळत रडावं. भगवंता, मीच या सगळ्या मागचा दोषी आहो, माझ्याच मुळे सगळं झालेलं आहे. पुन्हा पुन्हा दाद मागावी, पुन्हा तीच उपेक्षा. किती वेळा सहन करावं, काय काय सहन करावं आणि किती वेळेला डोळ्यातले अश्रू गाळायचे. रडून रडून डोळ्यातलं पाणी आटून जायची वेळ आली. चेहरा सुन्न झाला, चेहऱ्यावर आट्या पडल्या, डोळे खोल गेले, चेहऱ्याला काळसरपणा आला, डोळ्याखालची जागा काळी पडली आणि त्या अंधारलेल्या डोळ्यांनी आळंदी गावाकडे पाहून विठ्ठलपंत ढसाढसा रडतात आणि आभाळाकडे पाहून विठ्ठलाला म्हणतात, देवा, मी आयुष्यात असं कोणतं पाप केलं? वृत्तीनं ऐकलं नाही म्हणून संन्यासाकडे गेलो, गुरूंची आज्ञा घेतली, पुन्हा गृहस्थाश्रमात आलो. एवढी उपेक्षा माझ्या वाट्याला का बाबा? आणि पुन्हा पुन्हा स्वतःच्या मनाला कोसतात आणि रडतात. अनेक पंडितांची भेट घेतली, सगळ्यांनी सांगितलं आम्हाला पाप माझे झाले फार देवा, काय 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 पाप माझे झाले फार देवा. म्हणून केशवा
विश्वांतरीसी काय पाप माझे झाले भार देवा 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 डोळ्यातून अश्रूच्या धारा गाळाव्या थकलेल्या चेहऱ्यानं आबाळाकडे पाहावं आणि रडत रडत विठ्ठल पंतांनी भगवंताला आवाज द्यावा. संध्येची वेळ झाली की पुन्हा पूजा पात्र जवळ घ्यावं आणि त्या छोट्याशा झोपडीत ठेवलेला बाळकृष्ण त्या कन्हैयाच्या मूर्तीचं पूजन करावं. बाळकृष्णा भगवंताला आवाज देऊन रडक्या स्वरात म्हणावं, आमचा सांभाळ करणारा आता तूच एक राहिलास बाबा. आयुष्यामध्ये सगळं प्रतिकूल असताना सुद्धा अनुकूलतेची जाणीव करून देणारा तू आहेस. जगानं डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहायला भाग पाडलं तरी आमचे अश्रू पुसणारा तू आहेस. तुझ्यावर भरोसा आहे आणि म्हणून तुला प्रणाम करून तुझ्या चरणाशी प्रार्थना आहे. देवा हे सगळे गाववाले अंतरले काही हरकत नाही, तू तरी आमच्या जवळून अंतरू नकोस. आणि एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा विठ्ठल पंत त्यांच्या स्नान संध्येला भक्तीला पूजेला मुकले नाही, चुकले नाही. प्रिय सज्जन मायबाप, उलट माणसाच्या जीवनात जेवढे दुःखाचे डोंगर कोसळले तेवढी जास्त भक्ती करावी. काही माणसं थोडस मनाविरुद्ध झालं की लगेच देवा 10 वर्ष पूजा केली तुझी पण धावून नाही झाला, असं का झालं? हे गोष्ट ध्यानात ठेवा. जेव्हा जेवढी जास्त माणसाची फसगत होते तेवढा जास्त भगवंताची आठवण येते. डोळ्याला अश्रूच्या धारा आहेत तरी देवाला बाळकृष्णाला सांगतात, पुरी भजीती कर प्रभु तब याद तेरी आएगी, वरना बड़े बेईमान है हम सब फिक्र ही भूल जाएगी. रख दुख के संसार में तब तो पुकारेंगे तुझे. देवा दुःखाचे डोंगर पाठवले ना, आणखीन दुःखाचे डोंगर कोसळव. त्या दुःखाच्या डोंगराखाली आमचा देह चेपल्या गेला, रक्ताचा थारोळा झाला तरी तुला विसरणार नाही. तब याद तेरी आहेगी. सुखामध्ये तर आम्ही तुला विसरून जाऊ. संतांच्या जीवनाचं, भगवंताच्या मात्या पित्यांचं आणि या विश्वातल्या महात्म्यांचं विशेष आहे. जेवढा जास्त त्रास झाला तेवढं समाधान व्यक्त करून भगवंताची इच्छा म्हणून स्वीकारला. देवासाठी रडता यावं. देवा पुढे रडणारे अनेक आहेत पण देव पुढे राहावा म्हणून रडणारे कमी असतात आणि ते विठ्ठल पण. त्या झोपडीच्या बाहेर आलं की त्रास आहे आणि झोपडीच्या आतमध्ये मात्र हा परमार्थ चाललेला आहे. या भावांच्या मुंजीचा संस्कार सुद्धा होत नाही आणि म्हणून विठ्ठल पंतांनीच ठरवलं की आता कोणीच हा संस्कार करायला तयार नाही. आपणच त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये जावं आणि स्नान आदी सर्व करून भगवंताची आराधना करावी. निदान आपल्या मनाला त्यामुळे स्वस्थता वाटेल. आणि 4 भावंडांना घेऊन जुना काळ तो पायी पायी पायपीट करत आयुष्याचे रस्ते तुडवत तुडवत विठ्ठल पंत आणि सगळी भावंड निघाले. निवृत्ती दादांनी छोट्या मुक्ताईला आपल्या खांद्यावर घ्यावं. सोपानाचा हात ज्ञानदेवांनी पकडावा आणि जननिंदेचे रस्ते तुडवत तुडवत उपेक्षेच्या आबाळाकडे पाहत हृदयातल्या भक्तीचे कोम कुरवाळत माझ्या ज्ञानोबारायांनी, निवृत्ती दादांनी, सोपान काकांनी आणि मुक्ताबाईंनी चालावं. दुःखाचे गाठोडे डोक्यावर घेतले रुक्मिणी आई साहेबांनी आणि निघाल्या. ही अशी अवस्था इतिहासात कोण्या संत मायबापांची वाट्याला आली नाही, ते त्यांच्या वाट्याला आली. तरी चालायला लागले आणि रस्ता चालता 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 एकमेकांना आधार देत जीवनाची उपेक्षा हृदयाच्या गाठीशी बांधत त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये येऊन पोहोचले.
कोणी संस्कार करायला सुद्धा तयार नाही अशा अवस्थेमध्ये स्नान आदी सगळं केलं आणि समोर ज्ञानदेवांना बसवलं आणि ज्ञानदेवांनी असा प्रणाम करून निवृत्ती दादांना म्हणतात, ज्ञानेश्वरीत वर्णन आलेलं आहे, माऊलींनी प्रणाम सद्गुरूंना केलेला आहे आणि त्यांचे सद्गुरू आणि बंधू एक निवृत्ती दादा. माऊली म्हणतात, जेव्हा गुरु माझ्या पुढे बसले, चांगदेव 65 मध्ये उल्लेख आहे, आता उपाय नयन वसंतू, जो आज्ञेचा आहे तंतू, अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. ज्ञानदेवांच्या समोर तो कारुण्याचा मूर्त रूप पुतळा निवृत्ती दादा बसले. आता उपाय नयन वसंतू, जो आज्ञेचा आहे तंतू. ज्यांच्या दृष्टी मात्राने अंतकरणातल्या भक्तीचा वसंत फुलून येतो. देवा माझ्याकडे काही ज्ञान नाहीये, एरवी तरी मी मूर्खू, जरी जाहला अविवेकू, तरी संत कृपा दीपको सोज्वळू असे, जैसे डोळ्या अंजन भेटे, ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे. मग वास पाहिजे तेत प्रगटे महानिदे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. आणि ते मुळाशी पाणी घातल्यानंतर जसे पान हिरवेगार होतात, तशी दृष्टी टाकली आणि दृष्टी टाकता क्षणी माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या अंतकरणामध्ये एक वेगळ्या प्रकारचं समाधान निर्माण झालं आणि निवृत्ती दादा बोलायला लागले अभंगातून माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांसोबत. देहाच्या दीपकी एकी वस्तू, 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 देहाच्या दीपकी एकी वस्तू. धीर गंभीर वातावरण, बाजूला वाहणारा पाण्याचा प्रवाह आणि त्यामध्ये उमटणारे निवृत्ती दादांचे गांभीर्याचे शब्द ज्ञाना. देह भरी आत्मा नांदे निरंतर, ज्याला सुख दुःखाशी घेणं देणं नाही. नयनम छिंदंती शस्त्राणी, नयनम दहती पावका, न चैनम क्लद्ययन्त्यापो, न शोषयति मारुतः. इसके अंदर जो बसा, श्वास वो निज ध्यास का. हा जो मूळ उपदेश आहे, या देहाच्या आतमध्ये जो आत्मा नांदतो आहे, सुख दुःख नाही. सुख होतं ते मनाला, दुःख होतं ते मनाला. हे जीवाचं सुख दुःख आहे. सुख दुःख दोनों जीव धर्म, यापासून निवृत्त व्हायचं आहे. इनसे निवृत्त होना है. सदा आत्मा आनंद की मस्ती पल पल में अनुभवना है. याच्या पलीकडे असणार, या वस्तूंच्या पलीकडे असणारी एक वस्तू, या वस्तुनिष्ठ सुखाच्या पलीकडचं सुख, त्याला आत्मनिष्ठ सुख आनंद म्हणतात. आत्यंतिक दुःखापासूनची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, त्या प्राप्ताची प्राप्ती हे जीवनाचं परम कर्तव्य आहे. आणि त्याकरिता तुला हा जागता ज्ञानाचा दिवा लावायचा आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय निवृत्ती दादांच्या त्या विराट उपदेशाला श्रवण करत त्यांच्या तेजपुंज चेहऱ्याकडे पाहतात. प्रणाम केला आणि दादा, गुरुवर्य, तुमच्या उपदेशाने मी चालण्याचा प्रयत्न करतो. हा उपदेश निवृत्ती दादांनी केला आणि ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म हा आतापर्यंत चालत असलेली एक गुरु आणि एक शिष्य अशी जी परंपरा होती, त्या परंपरेला सर्वात मोठं करण्याकरता अवतार आहे हे गहिनीनाथांना सुद्धा माहित होतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत नाथ संप्रदायाची जी परंपरा आली, ती एक गुरु एक शिष्य, एक गुरु एक शिष्य अशी झाली. पण ज्ञानोबाराय या जगातील असे महान संत आहेत, संत श्रेष्ठ माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय.
ज्यांनी तिथून पासून एक शिष्य नाही बनवला, एक उपदेश एकाला केला नाही तर लाखोंना केला. भलत्या नारी नर करावा विचार न लगेच, कोणती चिंता करायची नाही, सगळ्यांना मोक्ष मार्ग खुलाय. आणि आपल्याला कल्पना नसेल, या भारतामध्ये राज्य व्यवस्थेची लोकशाही निर्माण झाली 26 नोव्हेंबर 1949 ला. पण धार्मिक लोकशाही, स्पिरिच्युअल डेमोक्रेसी त्याला म्हणतात, हे आध्यात्मिक लोकशाही जर जन्माला घालणारे कोणी असतील ते माझे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबा राय. सगळ्यांना खुला केला मार्ग. निवृत्ती दादांनी दिलेला आत्मसुखाचा उपदेश आपल्यापर्यंत पोहोचवला. नामदेव महाराज म्हणतात, तीर्थयात्रा करत असताना त्या त्र्यंबकेश्वरच्या परिसरात, ब्रह्मगिरीचा परिसर फिरत 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 आणि सगळ्या प्रकारचं उपासना नामस्मरण करत पुन्हा आळंदीकडे पावलं वळले. आणि पुन्हा आळंदीच्या बाहेर जाण्याचा जो उपदेश होता त्याला अनुसरून आपल्या छोट्याशा झोपडीमध्ये विठ्ठलपंत, रुक्मिणी आईसाहेब, निवृत्ती ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई पुन्हा परतल्या. आता किती दिवस त्या झोपडीमध्ये राहायचं? पोटासाठी तर फिरावं लागेल. भिक्षा मागण्याकरता विठ्ठलपंत जातात तर जागोजागी त्यांची उपेक्षा होते. निवृत्ती दादा बसलेले आहेत आणि ज्ञानेश्वर महाराज, संत श्रेष्ठ ज्ञानदेव महाराज म्हणतात बाबांना, तात बाबा आज भिक्षा मागायला मी जाणार आहे, मला जाऊ द्या, मी भिक्षा घ्यायला जाणार आहे. त्याचं कारण असं आहे, ज्ञान ग्रहण करत असताना, आता मी शिकत आहो ना बाबा तुमच्याकडून, ज्ञान ग्रहण करत असताना हे ज्ञान मला जर झालं तर ज्ञानाचा एक जुळा भाऊ आहे, त्याचा एक जुडवा भाऊ आहे आपल्या भाषेत, आणि त्याचं नाव अहंकार आहे. तो अहंकार त्याच्या सोबत सोबत येतो, त्याच्यासारखा दिसतो, त्याला चिकटून आलेला असतो. आणि अहंकाराचं मर्दन करण्याचा एकच उपाय आहे, भिक्षेकरी होणं, मधुकरी मागणं. म्हणजे लोकलाज निर्माण जे होते त्या लोकलाजेला बाजूला ठेवून विनम्रता धारण करणं. अहंकार ज्ञानाने उत्पन्न होतो आणि तो अहंकार उत्पन्न होऊ नये म्हणून भिक्षा मागितली पाहिजे. तो अहंकार उत्पन्न होऊ नये म्हणून करपात्री झालं पाहिजे, हात पुढे करून हाताचंच पात्र बनवून त्याच्यावर खाल्लं पाहिजे. पूर्वी ही तपश्चर्या साधना होती म्हणून ज्ञानी असे ताऊन सुलाकून निघत होते, म्हणून एका एका अक्षराची त्यांना किंमत होती. आता ज्ञान रेडीमेड झालं. एक एक्सेलचा शर्ट शिवला की 10 लोक जसे घालतात तसं एक दृष्टांत तयार झाला की 10 ज्ञानी त्याला सांगतात ऐकता ऐकून. ज्ञानाची किंमत नाही. ज्ञानाची किंमत त्याला असतो ज्यानं ज्ञानाकरता घाम गाडलेला आहे. ज्ञानोबा राय म्हणतात, हा अहंकार माझ्या अंतकरणात निर्माण होऊ नये. कारण अंतकरणामध्ये जर संतांचा पुरावा आहे की नाही, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, हे ज्ञान नुसतं असेल आणि प्रेम जर अंतकरणात नसेल, अभिमान नित्य नवा तया माझी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्हणून मी तिकडे भिक्षा मागायला गेलं पाहिजे, मला जाऊ द्या. आणि निवृत्ती दादांनी सांगितलं ठीक आहे. आणि झोळी लावून माऊली महावैष्णव ज्ञानोबा राय ज्ञानदेव निघाले. दररोज वडिलांची जशी उपेक्षा होते तसं पहिलं पाऊल टाकल्याबरोबर वेगवेगळे शब्द कानावर पडले. ही कथा सांगत असताना अंतकरणातला भाव सांगतो. खरोखर माऊलींना जे जे शब्द ऐकावे लागले ना, ते शब्द आम्हाला कथेतून सांगावं वाटत नाही, तो चिंतनातून आपल्याला ते शब्द बोलावे वाटत नाहीत. माऊलींना ऐकताना काय झालं असेल, लाखो शिव्या हसडल्या माऊलींच्या कानामध्ये. डोळ्याला बांध फुटला अश्रूंचा डोळ्यातून, पण कुणाला कीव आली नाही. काळजाचं पाणी पाणी झालं पण कोणी पाणी पाजायला आलं नाही. पोटातली भूक पोटामध्ये राहिली, शिव्यांवर भूक भागवावी लागली. काय जीवन असेल ज्ञानोबारायांचं. आणि कोणत्या पुस्तकातले नाहीत, माझ्या काळजातले वाक्य सांगतो माझ्या मायबापांनो तुम्हाला. जगाच्या पाठीवर अनेक महात्मे जन्माला आले असतील, लाखो शिव्या कानामध्ये साठवणारे फक्त माऊली आहेत. आणि पुढचा ऐका,
हजारो शिव्या ऐकल्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी, आणि हजारो शिव्या ऐकून त्या हजारो शिव्यांच्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून हजारो ओव्या बनवल्या. शिव्यांच्या ओव्या बनवतात त्यांना ज्ञानोबाराय म्हणतात. त्यांच्या एवढा श्रेष्ठ कोण आहे जगात? लोकांनी शिव्या दिल्या पण माझ्या ज्ञानोबारायांनी त्यांना ओव्या दिल्या. लोकांनी पोटातली भूक जाणली नाही पण माऊलींनी ज्ञानाची भूक भागवली, बहुजन माणसाची, सामान्य माणसाची. लोकांनी डोळ्याला अश्रूच्या धारा लावल्या पण माझ्या माऊलींनी लाखो पिढ्यांचे अश्रू पुसण्याचं काम केलं. लोकांनी पायाखाली शेण टाकलं पण माझ्या माऊलींच्या कृपेनं आज लाखो माणसांच्या पायाखाली फुलांच्या पायघड्या टाकतात लोक. माऊलींना जेवढं उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न जनतेनं केला, माझ्या ज्ञानोबारायांनी तेवढे आबाद केले. एवढा परोपकारी माय कुठं भेटेल जगामध्ये? माऊली एवढी सुंदर माय नाही, आणि आपला सांभाळ करणारे माऊली सारखे कोणी नाही.